हॅलो नमस्कार, मी हर्षदा तुमचं स्वागत करते हर्षमयी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. सो डे 3ला आम्ही घृष्णेश्वर टेम्पल व्हिजिट केलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर, जे औरंगाबादमध्ये स्थित आहे. सो प्रथम आम्ही शनी शिंगणापूरचं दर्शन घेऊन नाईट स्टेला आम्ही घृष्णेश्वरला आलो. तिथल्या हॉटेलचे जे काही छान असे ॲम्युनिटीज आहेत, सो ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवट नक्की शेअर करेन. छान असं हॉटेल होतं आणि आम्ही ऑनलाईनच बुक केलं होतं बिकॉज आम्ही लेट पोचलो, त्याच्यामुळे आम्हाला जाऊन तिकडे हॉटेल मिळणं मुश्किल होतं. सो आम्ही आधीच ऑनलाईन बुक केलं होतं. त्यानंतर सर्वप्रथम आम्ही सकाळी उठल्यानंतर सर्व फ्रेशअप झाल्यानंतर आम्ही पहिला घृष्णेश्वर दर्शनासाठी आलो. पण आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मला काही शूट करता आलं नाही जास्त. सो छान असं आमचं दर्शन झालं. तिकडे जेंट्सला हे शर्ट वगैरे काढून ठेवावं लागतं आणि लेडीजला पंजाबी ड्रेस किंवा साडी तुम्ही वेअर करू शकता. घृष्णेश्वरचे छान असं दर्शन झाल्यानंतर आम्ही भद्रा मारुतीला गेलो. भद्रा मारुतीसुद्धा छान असं दर्शन झालं आम्हाला. बाजूला शनीचं सुद्धा मंदिर होतं. भद्रा मारुतीच्या बाजूलाच शनीचं मंदिर असल्यामुळे तिथे सुद्धा शनिदेवाचं सुद्धा पुन्हा आम्हाला एकदा दर्शन झालं. आणि आम्ही छान असं भद्रा मारुतीच्या ठिकाणी दर्शन घेऊन पुढे आम्ही पुढच्या प्रवासासाठी रवाना झालो. आणि औरंगाबाद हे फिरण्यासाठी म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे फिरण्यासाठी खूपच छान असं आहे. तिकडे खूप सारे ठिकाणं आहेत. अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, पाणचक्की वगैरे असं भरपूर काही पाहण्यासारखं आहे. आणि सर्वात मेन म्हणजे घृष्णेश्वर मंदिर, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. सो या ठिकाणी औरंगाबादला तुम्ही नक्की, छत्रपती संभाजीनगरला तुम्ही नक्की व्हिजिट करा. आधी औरंगाबाद हेच नाव होतं, पण नंतर हे छत्रपती संभाजीनगर असं नाव देण्यात आलेलं आहे. सो तुम्ही छत्रपती संभाजीनगरला नक्की व्हिजिट करा. तसेच तुम्हाला पैठणलाही जाता येईल. तिथून पैठणी जवळ आहे. जर तुम्हाला पैठणचा नाथसागर बघायचा आहे, बाकीसुद्धा ॲम्युनिटीज बघायच्या असतील, तर तुम्ही पैठणला नक्की व्हिजिट करा. आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही औरंगाबाद मधले थोडेसे प्लेसेस व्हिजिट करून आम्ही परतीच्या प्रवासाला रवाना झालो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आम्ही ज्या ठिकाणी राहिलो होतो ते हे हॉटेल वृंदावन आहे, जे 3 बेडेड आहे. एक सिंगल बेड आणि एक डबल बेड आहे. सो आम्ही फॅमिलीसोबत गेलो होतो. सो आम्हाला छान अशी रूम मिळाली. स्वच्छता, हायजीन होते आणि स्पेसही मोठा होता. सो तुम्हाला मी रेकमेंडेड करेन की तुम्ही जर गेलात तर मी याचा ॲड्रेस मध्ये टाकेन. तुम्ही नक्की व्हिजिट करा. खूप छान असं हॉटेल आहे. आणि
रेंटसुद्धा आपल्या बजेटमध्येच आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि अशा प्रकारे आमची कृष्णेश्वर ट्रिप ही छान अशी झाली. थँक्यू. हॉटेलपासून मंदिर हे अगदीच 2 मिनटावर असल्यामुळे आम्हाला इथे राहणं बरं पडलं. सो तुम्हीसुद्धा इथे राहू शकता, म्हणजे तुम्हाला मंदिरात दर्शन घ्यायला वेळेत पोहोचता येईल.